दुचाकीचा पाठलाग करत आलेली रिक्षा, रिक्षातून उतरलेली टोळी, या टोळक्याच्या हातात धारदार शस्त्र आणि काठ्या. त्यानंतर जे पुढे घडलं ते मात्र भयंकर होतं. या 8 जणांच्या टोळीनं दुचाकी स्वारांवर हल्ला केला. एक नाही, 2 नाही, 3 नाही, तर तब्बल 56 वेळा लाकडी स्टंपने हल्ला केलाय. या घटनेचा थरार CCTVत कैद झालाय. पण हा प्रकार कुठं आणि का घडला जाणून घेऊया. ही घटना नाशिक शहरातील श्रमिक नगरमध्ये घडली आहे. नाशिकमध्ये भर चौकात टोळक्यांकडून हा हल्ला करण्यात आलाय. दिवसाढवळ्यात दहशत माजवणाऱ्या या 8 जणांच्या टोळीनं दुचाकीवरच्या एका तरुणाला जबर मारहाण केली आहे. या मारहाणीत कोयते, रॉड, हॉकी स्टिकचा वापर करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. हा हल्ला इतका भीषण होता की हल्लेखोरांनी 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर सलग 56 वेळा तरुणाला रॉडने मारल्याचं CCTVत कैद झालंय. त्यातला एक हल्लेखोर आपल्या हातात कोयता घेऊन वारंवार फिरताना दिसतोय. तरुणाला मारहाण होत असताना वाचवायला येणाऱ्या नागरिकांना धाकवण्याचा प्रयत्न हल्लेखोर करताना दिसताय. जखमी झालेल्या तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पण या घटनेमुळे पुन्हा सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या हल्ल्यामुळे ऐन सणासुदीला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.